आमच्या आईसाहेबांना आज जरा बरं वाटत नव्हतं म्हणून म्हणलं आज सगळं आईसाहेबांचं आपणच आवरून घ्यायचं. आणि त्यात अंग दुखाले म्हणताना आंघोळ बी घालायची नव्हती. मी हातपाय धुवून पण कसं चकचकीत आवरून बसवले बघा आईसाहेबांना. आणि 15 दिवसात आईसाहेबांचे आपल्याला नक्की बी काढायला लागतात बघा. टापटीपणा महत्वाचा आहे हो. ते आवरून झाल्यावर पहिला आईसाहेबांचा व्यायाम करून घेतला. काम कुठले बी असून दे आपण फक्त ते प्रामाणिकपणानं करायचं. आईसाहेबांचं सगळं आवरून पाणी आपल्याला प्यायचं ते पहिला जाऊन घेऊन आलो 5 मिनिटात. आणि आईसाहेबांना नाश्ता आणायला बाहेर पडलो बघा घरात. 2 मिनिटात म्हणजे इडली वडा पार्सल घेतला आणि घराकडे निघालो. त्यात आपलं दुष्काळात 36 महिने गाडीतले तेल संपले बघा. आमच्या अकबरबाईला बोलून पंपावर आलो बाटलीत तेल घेतलं. ह्यो माणूस एक आपल्याला मदत करायला कावा सुद्धा नाही म्हणत नाही बघा. सकाळ सकाळी गाडीला बी नाश्ता चारला आपला आणि घराकडे आलो. आल्या लगेच आई साहेबांचा पहिला नाश्ता असं तयार करून घ्यायला लागतो बघा. आणि आपल्या आई साहेबांना जर बरं वाटत नव्हतं म्हणून मीच चारून घेतलं आणि लागलंच आपण बी नाश्ता करून घ्यायचं म्हटलं आता 2 मिनिटात. दुपारचं दिन सगळं जेवणावरून 4 वाजता सगळी आपली भांडी धुवून टाकलो बघा. पण जरा किरकोळ एक काम होतं तिकडे आपल्याला जायचं होतं. म्हणताना आपली सगळी भांडी धुवून एका बाजूला थप्पी लावली आणि आमचं चाच्या आल्या मटेरियल थोडंफार होतं ते घेतलं आणि साईडवर निघालो बघा. इन कुठे थांबता म्हणजे डायरेक्ट कारखान्यात आलो. ते जोडणा लावायला चालू केली कामाची. ड्रिल मशीन लागणार होती ती पहिला जोडून घेतलो. आणि आपलं काम कसं सुपरफास्ट असते तुम्हाला तर माहितच आहे. आणि कसं आहे माहितीये का, वेळ आणि परिस्थिती समोर कुठलेही काम आपल्याला छोटं वाटतच नाही. वरचा पत्रा एक जवळ असल्यामुळे घाम तर एवढा आलता की नाही काही विचारू नका भावानो. आपण परिस्थिती जसं मात करतोय तसं बघता बघता हे काम पण संपवून टाकलं. झाल्या मटेरियल सगळं आपलं गोळा केलं. अंगाला सगळं कापड चिटकल्याला म्हणताना हवा मारून घेतली गरगरीत मस्त पैकी. अशा पद्धतीने आपल्या अडचणीच्या पुस्तकातला अनेक धड्याचा असा शेवट झाला बघा.